गुड इवनिंग ऑल ऑफ यू। सगळ्यांना माझा आवाज येतोय? सबको मेरी आवाज सुनाई दे रही है? चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए। ओके, चलिए सब लोग अटेंडेंस लगा लीजिए। और अटेंडेंस चालू होने के पहले, सॉरी, रिकॉर्डिंग चालू होने से पहले कोई अटेंडेंस मत लगाइए। ओके, ज्यांनी आधी अटेंडन्स लावला त्यांनी परत एकदा अटेंडन्स लावा, कारण तुमची अटेंडन्स तिथे रेकॉर्ड झालेली नाहीये. त्यामुळे तुम्ही अब्सेंट असं क्लासमध्ये दाखवलं जाणार. त्यामुळे तुम्ही परत एकदा अटेंडन्स लावा, ज्यांनी आधी अटेंडन्स रेकॉर्डिंग स्टार्ट व्हायच्या आधी अटेंडन्स लावली असेल तर. ओके, बाकीच्यांनी पटापट अटेंडन्स लावून घ्या. ओके, तर आज मॅथ्सचा लेक्चर आहे. सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायचंय. ओके, तर मी सुद्धा स्क्रीन शेअर करते. तर सगळ्यांना माझी स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, थँक्यू. तर लेट्स स्टार्ट. ऑलरेडी क्लासचा टाइम 7 PM होऊन गेलेला आहे. ओके, आपण स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण ट्रायंगल अँड इट्स प्रॉपर्टी हा लेसन कंप्लीट केला होता. ट्रायंगल अँड देअर प्रॉपर्टी. तर याचा प्रॅक्टिस सेट सगळ्यांनी सॉल्व्ह केला का? 36 प्रॅक्टिस सेट 36 सगळ्यांनी सॉल्व्ह केलं का? कोणाला काही डाऊट आहे? सगळे क्वेश्चन आन्सर्स आले सगळ्यांना सॉल्व्ह करता? ओके, व्हेरी गुड. ओके, चला मग आपण आज टुडे न्यू लेसन स्टार्ट करूया. ओके, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 16, क्वाड्रिलॅटरल्स. ओके, लास्ट टाइम आपण ट्रायंगल बद्दल शिकलो होतो, त्याच्या प्रॉपर्टीज बद्दल शिकलो होतो. आज आपण क्वाड्रिलॅटरल्स. क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे काय? चौकोन. मराठीत त्याला बोलतात चौकोन. तर क्वाड्रिलॅटरल्स बद्दल आज आपण स्टडी करणार आहोत. त्याचे डिफरंट डिफरंट टाइप्स, त्याचे डिफरंट डिफरंट प्रॉपर्टीज. ओके, ते आज आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. चला मग आपण लेट्स लर्न स्टार्ट करूया. फर्स्ट दिलंय क्वाड्रिलॅटरल्स. तर बघा तुम्हाला काय सांगितलं इथे. टेक अ 4 पॉइंट्स ABCD ऑन पेपर सच दॅट एनी 3 ऑफ देम विल बी नॉन कोलिनियर. बघा तुम्हाला काय सांगितलं, एक पेपर घ्यायला सांगितलंय, त्याच्यावर 4 पॉइंट्स काय करायचे घ्यायचेत. ओके, ABCD असे 4 पॉइंट्स घ्यायचे. ओके, क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे काय? चौकोन. ओके, क्वाड्रिलॅटरल्सला किती वर्टेक्सेस असतात? किती पॉइंट्स असतात? क्वाड्रिलॅटरल म्हणजे 4 पॉइंट्स. ओके, 4 साइड्स मीन्स क्वाड्रिलॅटरल. तर तुम्हाला काय करायचंय, एका पेजवर 4 पॉइंट्स घ्यायचे आणि ते पॉइंट्स कसे असायला पाहिजे? नॉन कोलिनियर, म्हणजे एका रेषेमध्ये एक स्ट्रेट लाईन मध्ये नसायला पाहिजे. कुठेही तुम्ही घेऊन घ्यायचं रॅन्डम, जसं इथे तुम्हाला दाखवलंय. एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत का सगळे पॉइंट्स? नाही. कोलिनियर आहेत का? नाही. नॉन कोलिनियर आहे मीन्स ते एका कुठेही त्यांनी रॅन्डमली पुट केलेत, पॉइंट घेतलेत. These points are these points are to be joined to make a close figure. आता तुम्हाला काय करायचे, ते पॉइंट्स तुम्ही जे घेतले ते काय करायचे? जॉईन करायचे. बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. बघा तुम्हाला एक पेपरवर काय सांगितलं, समजा हा माझा पेपर आहे व्हाईट कलरचा, त्याच्यावर मी रॅन्डमली पॉइंट घेतले. पॉइंट A इथे घेतला मी, देन पॉइंट B इथे घेतला, सॉरी, पॉइंट B इथे घेतलाय, पॉइंट C इथे घेतलाय आणि पॉइंट D इथे मी घेतले. असे मी 4 पॉइंट्स घेतले. आता ते ओके, आता ते पॉइंट्स काय करायचे तुम्हाला? जॉईन करायचे. काय करायचे? जॉईन करायचे. तर A पॉइंट टू B पॉइंट जॉईन करा, देन B टू D जॉईन करा, A टू C जॉईन करा अँड C टू D. ओके, असे मी पॉइंट जॉईन केले. ओके, आता हे जे पॉइंट्स आहे ते जॉईन केल्यानंतर तुमची क्लोज फिगर काय झाली? तयार झाली. झाली ना क्लोज फिगर? बघा ABCD ही एक क्लोज फिगर काय झाली तुमची? तयार झाली. These points are to be joined to make a close figure. जेव्हा तुम्ही हे पॉइंट्स जॉईन करता तेव्हा तुम्हाला एक क्लोज फिगर भेटते. ओके, एक बंदिस्त बंद आकृती भेटते तुम्हाला.
but in such a way that when any two points are joined, the other two must lie on the same side of that line. तर काय करायचंय, तुम्हाला काय सांगितलं इथे, पण जेव्हा कोणतेही दोन पॉइंट्स तुम्ही जोडता तर उरलेले पॉइंट्स काय असतात, त्या रेषेच्या एका बाजूला असावेत. कोणतेही दोन पॉइंट्स जोडले असता तर उरलेले दोन पॉइंट हे रेषेच्या एका साईडला असायला पाहिजे. ओके, म्हणजे काय सांगितलंय बघा, काय सांगितलंय तुम्हाला इथे, जर तुम्ही कुठलेही दोन पॉइंट जॉईन केले, ओके, तुम्ही असे रॅन्डमली पॉइंट्स घेतलेत, तर तुम्हाला काय सांगितलंय, कुठलेही दोन पॉइंट जॉईन केले तर तुमचे जे उरलेले पॉइंट्स कुठे असायला पाहिजे, त्या एक त्या बिंदू दोन बिंदूच्या एका रेषेच्या त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत, म्हणजे त्याच्या एका साईडला असावे. म्हणजे इथे बघा सीडी हा त्याच्या एका साईडलाच आहे ना, या एका साईडला आहे. ओके, इथे एका साईडला, त्याच्या एका साईडलाच असायला पाहिजे, अपोजिट फॉर एक्झाम्पल. कळालं सगळ्यांना एवढं? ओके. The figure obtained by obtaining this figure obtained by following the given rule is called a quadrilateral. म्हणजे वरती दिलेले जे रूल्स आहेत ते जर तुम्ही फॉलो करून जे काही तुम्ही डायग्राम बनवली, फिगर बनवली, त्याला काय बोलतात, क्वाड्रिलॅटरल बोलतात. काय बोलतात, चौकोन असे म्हणतात. बघा, आता ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड से विच ऑफ देम आर क्वाड्रिलॅटरल. ओके, आता इथे खाली तुम्हाला काही फिगर्स दिलेले आहेत, ते फिगर्स तुम्हाला ऑब्झर्व करायचे आणि सांगायचे मला कुठले त्याच्यातले कुठले क्वाड्रिलॅटरल्स आहेत आणि कुठले नाही आहेत. ओके, चला, तर फर्स्ट फिगर, जो ती फर्स्ट फिगर आहे ती क्वाड्रिलॅटरल आहे की नाहीये, कोण सांगणार मला? फर्स्ट फिगर आहे की नाहीये क्वाड्रिलॅटरल? येस आहे. बघा, जी फर्स्ट फिगर आहे ती क्वाड्रिलॅटरल आहे. का क्वाड्रिलॅटरल आहे? कारण इथे बघा ओनली 4 पॉइंट्स काय केलेत, जॉईन केलेत. ओके, फक्त 4च पॉइंट्स आहेत, ते एकमेकांना जॉईन केलेले आहेत. बरोबर, क्वाड्रिलॅटरल मीन्स कुठलेही 4 काय असायला पाहिजे, पॉइंट्स असायला पाहिजे, ते काय केले पाहिजे, एकमेकांना जॉईन केलेले पाहिजे. ओके, तर इथे 4 पॉइंट्स आहेत, 4 साइड्स आहेत. ओके, त्यामुळे हा क्वाड्रिलॅटरल आहे. नेक्स्ट, त्याच्यानंतर सेकंड वाला, जो सेकंड फिगर आहे ती क्वाड्रिलॅटरल आहे का, कोण सांगणार मला? नो, नाहीये. का? कारण त्याच्यात जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स बघा किती आहेत, काउंट करा पॉइंट्स किती. बघा 1 2 3 4, 4 पॉइंट्स आहेत. 1 2 3 4 आहेत, पण ते कसे जॉईन करायला सांगितले होते त्यांनी, की दोन जर पॉइंट जॉईन केले तर त्याचे उरलेले जे दोन पॉइंट्स आहेत ते एका रेषेतच असायला पाहिजे, त्याच्या दुसऱ्या साईडलाच असायला पाहिजे. ओके, असे जॉईन करायचे. थर्ड वाले सुद्धा क्वाड्रिलॅटरल नाहीये, फोर्थ सुद्धा क्वाड्रिलॅटरल नाहीये. तर हिअर फिगर 1 इज दॅट ऑफ द क्वाड्रिलॅटरल. ओनली जी फिगर 1 आहे तीच काय, क्वाड्रिलॅटरल आहे. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? फक्त फर्स्ट फिगरच क्वाड्रिलॅटरल आहे. बघा, नेक्स्ट काय दिले आता, लाईक अ ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ क्लोज फिगर. आता ट्रायंगल जशी क्लोज फिगर आहे तसंच ट्रायंगल सारखा हा क्वाड्रिलॅटरल सुद्धा एक क्लोज फिगर आहे. ओके, बंदिस्त आकृती आहे. द 4 लाईन सेगमेंट दॅट फॉर्म अ क्वाड्रिलॅटरल आर कॉल्ड साइड्स. आता साइड्स कशाला बोलतात, 4 लाईन सेगमेंट, जे 4 लाईन सेगमेंट आहे त्याच्यापासून क्वाड्रिलॅटरल तयार होतो त्याला काय बोलतात, साइड्स बोलतात. म्हणजे ज्या चार रेषाखंडापासून, ज्या चार रेषांपासून चौकोन तयार होतो त्याला चौकोनाच्या बाजू बोलतात. म्हणजे बघा, तुम्हाला बोर्डवर दाखवते.
तर हा बघा एक क्वाड्रिलॅटरल मी ड्रॉ केलाय. हा एक क्वाड्रिलॅटरल मी ड्रॉ केलाय PQRS. ओके, हा क्वाड्रिलॅटरल मी ड्रॉ केलाय. तर त्यांनी काय सांगितलंय, ज्या 4 सेगमेंट लाईन सेगमेंट पासून काय होतं, क्वाड्रिलॅटरल तयार होतो, त्याला काय बोलतात, साइड्स बोलतात. क्वाड्रिलॅटरलच्या साइड्स बोलतात. काय बोलतात, क्वाड्रिलॅटरच्या साइड. आता याच्यामध्ये कुठले कुठले लाईन सेगमेंट आहे, कुठले कुठले लाईन सेगमेंट आहे बघा. लाईन कुठल्या कुठल्या जॉईन केलेल्या आहेत, 4 कुठल्या लाईन आहेत बघा. लाईन लाईन सेगमेंट कुठल्या कुठल्या आहेत बघा, मी सांग, एक मिनिट. PQRS. ओके, तर कुठल्या कुठल्या लाईन सेगमेंट आहेत, लाईन सेगमेंट PQ ही एक लाईन आहे, बरोबर. देन नेक्स्ट लाईन कुठली आहे, QR. ओके, नेक्स्ट ही एक लाईन आहे सेगमेंट RS. आणि लास्ट वाली कुठली सेगमेंट आहे जॉईन केलेली, PS. ओके, PS. तर या 4 ज्या लाईन्स आहेत, लाईन सेगमेंट आहेत, PQRS, QRRS अँड PS, या चारही लाईन सेगमेंट जॉईन केल्यानंतर काय तयार होतो, काय तयार होतं, या क्वाड्रिलॅटरलचे साइड्स तयार होतात. काय तयार होतात, साइड्स. म्हणजे त्याला काय बोलतात, साइड सुद्धा बोलतात. ही साइड PQ आहे, ही साइड PQR आहे, ही साइड RS आहे आणि ही साइड PS आहे. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना समजलं साइड्स. हे ऑलरेडी तुम्ही सगळं स्टडी केलेलं आहे आधीच्या क्लासमध्ये. ओके, एकदा आपण फक्त रिवाइज करतोय. तर सगळ्यांना साइड कळाले, ज्या 4 लाईन सेगमेंटनी क्वाड्रिलॅटरल तयार होतो त्यांना काय बोलतात, त्या क्वाड्रिलॅटरलचे साइड्स बोलतात. ओके, बघा इथे जे क्वाड्रिलॅटरल ABCD असेल तर त्याचे 4 साइड्स कुठले आले, सेगमेंट AB, सेगमेंट BC, सेगमेंट CD अँड सेगमेंट AD आर द 4 साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल. आणि पॉइंट्स काय आहेत बघा, पॉइंट्स ABCD आर द वर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल. जे पॉइंट्स आहे त्याला पॉइंट्स नाही बोलायचं, त्याला काय बोलायचं, वर्टायसेस. ओके, त्याला काय बोलतात, वर्टायसेस ऑफ क्वाड्रिलॅटरल. कळालं सगळ्यांना, ते बेसिक सगळ्यांना कळालं का क्वाड्रिलॅटरल बद्दल. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला मी तुम्हाला एक मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते, क्वाड्रिलॅटरल काढते. ओके, मी एक बोर्डवर क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करते. त्या क्वाड्रिलॅटरलचं तुम्हाला काय करायचंय, साइड्सचे नेम साइड्स लिहायचे. ओके, साइडची नावं लिहायची आहेत आणि वर्टायसेसची नावं लिहायची आहेत. ओके, चला नोटबुक ओपन करा, नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचंय. ओके, मी तुम्हाला बोर्डवर फक्त डायग्राम फक्त ड्रॉ करून दाखवते. ओके, ही डायग्राम मी ड्रॉ केली आहे. एक्स UVWX क्वाड्रिलॅटरल काय कुठला आहे हा, UVWX. याचं मला तुम्ही साइड्सची नावं नावं लिहायचे. ओके, अँड वर्टायसेस ची नावं लिहून दाखवायचे. ओके, चला सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहा आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा. कम्प्लिटेड. तुम्हाला मी क्वाड्रिलॅटरल काढून दाखवलाय UVWX. त्या क्वाड्रिलॅटरलचं तुम्हाला साइडची नावं लिहायची आहेत आणि वर्टायसेसची नावं लिहायची आहेत. मी तुम्हाला आता शिकवलं, साइड्स आणि वर्टायसेस त्यांची नावं लिहायची आहेत. नेम ऑफ द साइड्स अँड नेम ऑफ द वर्टायसेस लिहायचे. राईट नेम ऑफ द साइड्स अँड नेम ऑफ द वर्टायसेस. चला पटापट लिहा.
सगळ्यांनी डायग्राम तर काढून बघितली असेल, नोटबुक मध्ये ड्रॉ केली असेल. कम्प्लिटेड. ओके, चला. मला आता नेम ऑफ द साइड्स कोण सांगणार? नेम ऑफ द साइड्स, कुठल्या कुठल्या साइड्स आहेत कोण सांगणार मला? ओके, ऋतुजा. माईक ऑन करा. माईक ऑन करून सुद्धा सांगू शकता तुम्ही, नो प्रॉब्लेम. ओके मॅम. हा. UV येस. UV VW WX XU. ओके, त्याच्या आधी काहीतरी लिहायचं असतं, सेजमेंट. ओके, सेजमेंट UV असं लिहायचं नॉमेनक्लेचर करताना. ओके. ओके मॅम. ओके, माईक ऑफ करा. चला बघा, आपल्याला ऋतुजाने सांगितले कुठले कुठले साइड्स आहेत. तर लिहिताना कसं लिहायचंय? सेजमेंट. सेजमेंट UV. फर्स्ट साइड कुठला आलाय? ही वाली, सेजमेंट UV. नेक्स्ट साइड ही वाली, सेजमेंट VW. त्याच्यानंतर कुठली साइड? ही वाली, सेजमेंट WX. आणि लास्ट वाली ही सेजमेंट, मी ते लिहिते XU नाहीतर UX. ओके, तर सगळ्यांचं करेक्ट आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांचे नेम ऑफ द साइड करेक्ट आहेत का? ओके, सगळ्यांनी सेजमेंट म्हणून लिहायचं, नुसतं नाव नाही लिहायचं UV वगैरे. ओनली लेटर्स नाही लिहायचे, त्याच्या आधी सेजमेंट. मराठीत त्याला बोलतात रेख, रेषा असं लिहायचं. ओके, लाईन आहे ना ती, त्याला नाव लिहायला लागेल आपल्याला सेजमेंट म्हणून. ओके. ओके, नो प्रॉब्लेम. आता मला नेम ऑफ द वर्टायसेस कोण सांगणार? नेम ऑफ द वर्टायसेस. ओके, दीपिका. दीपिका सांग, नेम ऑफ द वर्टायसेस. मॅम, यस. vertices UVWX. व्हेरी गुड. तर कुठले कुठले वर्टायसेस आहे? UVWX. तर वर्टायसेसला कसं लिहिणार तुम्ही? पॉइंट UVWX सुद्धा लिहू शकता तुम्ही, पॉइंट सुद्धा बोलू शकता. ओके, नाहीतर वर्टेक्स, वर्टेक्स U, वर्टेक्स B असं पण लिहू शकता तुम्ही, असं पण लिहू शकता वर्टेक्स U, वर्टेक्स V. ओके, नाहीतर एक साथ तुम्ही लिहू शकता पॉइंट्स UVWX. ओके, कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांना कळालं का? आता तुम्हाला कधी, यस, तुम्हाला जर विचारलं नेम ऑफ द साइड्स अँड नेम ऑफ द वर्टायसेस तर सगळ्यांना लिहिता येईल? ओके, चला नेक्स्ट. आता नेक्स्ट काय दिलं आपल्याला? आता आपल्याला रीडिंग अँड रायटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता आपल्याला जो क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल, जी एक डायग्राम दिलेली असेल क्वाड्रिलॅटरची, ती रीड कशी करायची आणि ती लिहायची कशी, त्याचं नेम कसं लिहायचं ते आपण बघूया. ओके, बघा फर्स्ट काय दिलंय? क्वाड्रिलॅटरल कॅन बी नेम बाय स्टार्टिंग एनी वर्टेक्स. बघा, जो क्वाड्रिलॅटरलचं नाव असतं तुम्ही कुठल्याही वर्टेक्स पासून स्टार्ट करू शकता अँड गोईंग सिरियली आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज अराउंड द फिगर. तर तुम्ही समजा एका पॉइंट, कुठलाही पॉइंट असेल तिथून स्टार्ट केला तर तुम्ही तो अँटी क्लॉकवाईज सुद्धा तुम्ही जाऊ शकता, अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज सुद्धा जाऊ शकता. ओके, आता क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाचा काटा कसा फिरतो,
घड्याळाचा काटा कसा फिरतो त्या दिशेने, त्या डायरेक्शनने तुम्ही नॉमेनक्लेचर देऊ शकता. नाहीतर घड्याळ अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने सुद्धा तुम्ही नेम्स काय करू शकता, देऊ शकता. बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते. आता मगाचच आपण डायग्राम घेऊया, आपला UVWX वाला क्वाड्रिलेटरल UVWX घेऊया आपण. बघा UVWX. तर त्यांनी काय सांगितलंय, क्वाड्रिलॅटरलचं नॉमेनक्लेचर नेमिंग देताना काय करायचं, तुम्ही कुठल्याही पॉइंट पासून स्टार्ट करू शकता. तर समजा मी यू पासून स्टार्ट केलं, ओके, या यू पॉइंट पासून स्टार्ट केलं, तर तुम्ही अँटी क्लॉकवाईज नाही तर क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कसं असणार, आता क्लॉकचे जे इथे जो हँड असतो तो कसा फिरतो, तो क्लॉकचा हँड असा जातो ना, असा या डायरेक्शननी रोटेट होतो ना, याला बोलतात क्लॉकवाईज. आणि याच्या उलट्या दिशेने जात असेल तर त्याला काय बोलतात, अँटी क्लॉकवाईज. तर तुम्ही क्वाड्रिलॅटरलचं नॉमेनक्लेचर नेमिंग एक पॉइंट तुम्ही घेतला आणि त्याचं तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शन अशा डायरेक्शनने सुद्धा करू शकता, नाहीतर अशा सुद्धा डायरेक्शननी करू शकता. ओके, तुमची मर्जी. आता बघा, आता याचे कसे कसे नेमिंग येतील, काय काय येईल बघा. पहिले मी आता यू पॉइंट घेतला, ओके, तर मी असं लिहिल क्वाड्रिलॅटरल, काय बोलणार, क्वाड्रिलॅटरल UVWX असं लिहू शकते. नेक्स्ट मी हा पॉइंट घेतला तर मी असं पण लिहू शकते, क्वाड्रिलॅटरल UVWX U. नेक्स्ट मी डब्ल्यू पॉइंट घेतला स्टार्टिंग, तर WXUV असं सुद्धा करू शकते मी. ओके, तर असे 4 नेम्स होतील, बरोबर. एका क्वाड्रिलॅटरचे 4 नेम्स होतील ना. जर आपण पॉइंट्स एक्सचेंज केले तर एका क्वाड्रिलॅटरचे किती नेम्स होतील, 4 होतील ना. हा, सगळ्यांना कळालं मग. तर बघा इथे तुम्हाला दाखवलंय कसं रीडिंग करायचं आणि कसं लिहायचंय बघा. तर इथे बघा, वेन रायटिंग द नेम ऑफ द क्वाड्रिलॅटरल अ साइन लाईक, बघा साइन क्वाड्रिलॅटरलचं साइन कसं आहे, जसं आपलं स्क्वेअर वगैरे तसं साइन काय करायचंय, इज पुट इन द प्लेस ऑफ द वर्ड क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल जो वर्ड असेल तिथे हे वाला साइन काय करायचंय, पुट करायचंय. आणि रीड करा. आता बघा इथे जो ABCD आहे हा क्वाड्रिलॅटरल आहे, तर त्यांनी बघा कसं रीडिंग केलंय. बघा पहिले ए पॉइंट पासून स्टार्ट केलंय, क्वाड्रिलॅटर पहिले ADCB असं घेतलं त्यांनी, क्लॉकवाईज गेले. नंतर त्याने डी पॉइंट घेतला, डी पॉइंट पासून बघा DCBA. देन सी पॉइंट घेतला, CBAD क्वाड्रिलॅटरल, नंतर BADC. तसे त्यांनी 4 रीडिंग क्वाड्रिलॅटरलची नावं लिहिली. आता त्याला क्वाड्रिलॅटरच्या ठिकाणी काय लिहायचंय, हे साइन पुट केलंय आणि रायटिंग मध्ये असं लिहिलंय. हे रीडिंग मध्ये त्यांनी सांगितलंय कसं रीड करायचं आणि रायटिंग मध्ये कसं लिहायचंय. कळालं तुम्हाला, कळालं का, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, आता त्यांनी खाली काय सांगितलं आपल्याला, राईट द नेम्स ऑफ द क्वाड्रिलॅटर स्टार्टिंग ॲट एनी पॉइंट अँड गोइंग अँटी क्लॉकवाईज अराउंड द फिगर. आता हीच फिगर तुम्हाला दिली आहे इथे, ABCD. ओके, ही फिगर आहे. आता ही त्यांनी आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट केली, ते क्लॉकवाईज डायरेक्शननी केले आणि आपल्याला या क्वाड्रिलॅटरचे नेम्स त्यांनी सांगितले. आता आपल्याला तुम्ही काय करायचंय, मला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी काय करायचंय, तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जा आणि मला या क्वाड्रिलॅटरचे 4 नेम्स सांगा. ओके, जसं यांनी क्लॉकवाईज सांगितलं ना नेमिंग, तसं आता मला अँटी क्लॉकवाईज जाऊन तुम्ही 4 नेमिंग्स लिहून दाखवायचे. चला सगळ्यांनी नोटबुक ओपन करा आणि त्याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी त्या क्वाड्रिलॅटरचे नेमिंग लिहायचंय आणि झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला पटकन.
कम्प्लीटेड. झालं का सगळ्यांचं? माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी एकदा लेफ्ट करून परत क्लासमध्ये एंटर करा. नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तुमचा. ओके, बाकीच्यांचं झालं का? चला, मला एक एक आणि एक एक नेम सांगायचं क्वाड्रिलॅटरलचा. ओके, तर फर्स्ट फर्स्ट कोण सांगणार मला? ओके, विच इज बेटर फॉर रीड अँड राईट अँटी क्लॉकवाईज ऑफ क्लॉकवाईज? मला तुमचा क्वेश्चन कळाला नाहीये. नक्की तुम्हाला काय विचारायचे की कुठली मेथड बेटर आहे, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? हा क्वेश्चन आहे का तुमचा? ओके, जी तुम्हाला जसं अँटी क्लॉकवाईजनी सुद्धा तुम्ही जाऊ शकता, क्लॉकवाईजनी पण जाऊ शकता. त्याच्यामध्ये काही एवढं डिफिकल्ट नाहीये. ओके, जसं तुम्हाला जायचंय तसं. फक्त त्यांनी सांगितलंय की 2 वेज आहे. तुम्ही अँटी क्लॉकवाईजनी सुद्धा करू शकता, क्लॉकवाईजनी सुद्धा करू शकता. की त्याला असं काही रेस्ट्रिक्शन नाही की तुम्ही फक्त क्लॉकवाईजनीच करा, असं काही त्यांनी सांगितलं नाही. तुम्ही दोन्ही वेजनी करू शकता. ओके. ओके, चला, मला चला, कोण कोण सांगणार फर्स्ट? ओके, चला, दीपिका कडून स्टार्ट करूया. दीपिका, सांग मला फर्स्ट नेम क्वाड्रिलॅटरलचा अँटी क्लॉकवाईज. मैम हा, डी क्वाड्रिलेटरल DACB. डी ए डी सी ए बी. सी ए DACB. DACB असं कसं होणार? असं नाही होणार. बघ, तू काय सांगितलंय? DACB एका लाईन मध्ये पाहिजे बाळा, सगळं एका लाईन मध्ये. आपली डायग्राम कशी आहे? अशी आहे ना डायग्राम. इथे ए आहे, इथे डी आहे, इथे सी आहे आणि इथे बी आहे. ओके, जर तू डी पॉइंट पासून स्टार्ट केलंय तर तू अँटी क्लॉकवाईज चालले. ओके, म्हणजे तू या डायरेक्शनने चालले. तर तू पहिले कसं लिहिणार? क्वाड्रिलॅटरल. पहिले डी पॉइंट स्टार्ट केला, नंतर कुठला पॉइंट आलाय? ए आलाय, तो ए लिहायचा आहे. त्याच्यानंतर बी आलाय, तो लिहायचा आहे. देन सी. तर काय येणार? क्वाड्रिलॅटरल DABC येणार, CB नाही येणार. कळालं? कळालं दीपिका? ओके, तर एक आपल्याला भेटला नाव काय? DABC. ओके, नेक्स्ट. ओके, प्रद्युम्न. हेलो, हा, क्वाड्रिलेटर ABCD. ओके, व्हेरी गुड. तर आपल्याला प्रद्युम्ननी सांगितलंय क्वाड्रिलॅटरल ABCD. व्हेरी गुड. हा एक होऊ शकतो. नंतर त्याने पॉइंट घेतला, ए पॉइंट घेतलाय, ABCD. व्हेरी गुड. नेक्स्ट. नेक्स्ट आता मला कोण सांगेल? माहिका. ओके, माहिका. माहिका सांग नेक्स्ट. हा, ADCD. काय? हॅलो, आता नेक्स्ट नेक्स्ट पॉइंट घ्यायचंय. ए झालाय आपला पॉइंट, त्याच्यानंतर कुठलं येईल? कोण सांगेल मला? ओके, आदिती. आदिती सांग. हेलो, हा,
B quadrilateral BCDA. व्हेरी गुड. क्वाड्रिलॅटरल BCDA. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट आता ए पॉइंट झालाय. आपल्याला प्रद्युम्ननी सांगितलंय ए पॉइंट पासून ABCD आपण अँटी क्लॉकवाईज चाललोय म्हणजे असं उलट चाललोय. आता बी पॉइंट वर आलो. तर आता आदितीने सांगितलं BCDA. ओके. आता लास्ट एक पॉइंट राहिला स्टार्टिंग वाला. कोण सांगेल मला? ओके, धनश्री. धनश्री सांग. लास्ट जो नेम राहिलाय क्वाड्रिलॅटरलचा. CDAB. व्हेरी गुड. CDAB. ओके, व्हेरी गुड. तर हे सगळे अँटी क्लॉकवाईज आपण काय केलंय, क्वाड्रिलॅटरलचं नेमिंग केलंय. सगळ्यांना कळालं? अँटी क्लॉकवाईज आपण कुठून स्टार्ट केलंय? डी पासून. डी या पॉइंट पासून स्टार्ट केलंय, नंतर अँटी क्लॉकवाईज गेलोय म्हणजे या डायरेक्शननी गेलोय. ओके. तर डी नंतर ए पॉइंट आला, ए नंतर आपण बी पॉइंट घेतला, बी नंतर सी पॉइंट घेतला. तर इथेच आपले 4 क्वाड्रिलॅटरल 4 नेम्स भेटले क्वाड्रिलॅटरचे. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? तर क्वाड्रिलॅटरचं नेमिंग आणि रीडिंग तुम्हाला जमेल आता सगळ्यांना? ओके, चला आता नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. आता आपल्याला डिटेल मध्ये जायचं. ओके. आता नेक्स्ट लेट्स लर्न ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता आपल्याला काय बघायचे? क्वाड्रिलॅटरच्या ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड्स म्हणजे काय? लगतच्या बाजू, जवळ जवळच्या. ओके, लगतच्या. तर बघा काय सांगितलं इथे, द साइड AB. आता तुम्हाला इथे डायग्राम दिलेली आहे क्वाड्रिलॅटरची, त्याच्यामध्ये बघा सगळ्यांनी. हा, तर साइड AB बघा आणि साइड AD ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD हॅव अ कॉमन वर्टेक्स A. आता इथे जे दोन साइड सांगितले त्यांनी, साइड AB आणि साइड AD, तर या दोघांमधला एक कॉमन वर्टेक्स आहे ना? या दोघांमध्ये एक कॉमन वर्टेक्स AB आणि AD मध्ये कुठला कॉमन वर्टेक्स आहे? A. हा A जो पॉइंट आहे तो कॉमन वर्टेक्स आहे. ओके. त्यामुळे काय झालं, साइड AB आणि AD हे काय झाले? ऍडजेसंट साइड झाले. काय झाले? ऍडजेसंट साइड. कळालं सगळ्यांना? ऍडजेसंट साइड म्हणजे काय? साइडच्या, लगतच्या बाजू, लगतच्या साइड. कळतंय सगळ्यांना? बघा तुम्हाला परत एकदा बोर्डवर सांगते. आता मी इथे एक क्वाड्रिलॅटर ड्रॉ केला. KLMN हा माझा क्वाड्रिलॅटरल आहे. ओके. या क्वाड्रिलॅटरल मध्ये मी या दोन साइड घेतल्या, KL आणि LM. ओके. चला मी या दोन साइड घेतल्या, KL आणि LM. ही एक साइड घेतली आणि ही एक साइड घेतली. या दोन साइड मध्ये कुठला माझा कॉमन वर्टेक्स आहे? कोण सांगणार मला? KL, साइड KL आणि साइड LM, या दोघांमध्ये कुठला कॉमन वर्टेक्स आहे माझा? कॉमन पॉइंट कुठला आहे? L. व्हेरी गुड. कुठला आहे? L आहे. ओके. तर हा L आहे, हा दोघांमधला कॉमन काय झाला? वर्टेक्स झाला. ओके. त्यामुळे साइड KL आणि साइड LM काय झाले? हे ऍडजेसंट साइड झाले. काय झाले? ऍडजेसंट साइड. कळालं सगळ्यांना? ऍडजेसंट साइड कुठल्या असतात? ऍडजेसंट साइड्स कुठल्या असतात? ज्याच्यामध्ये एकच ज्या दोन साइड्स मध्ये एक कॉमन काय असतो? वर्टेक्स असतो. त्याला काय बोलतात? त्या दोन साइड्स काय बोलतात? त्या ऍडजेसंट साइड्स आहेत असं बोलतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? ज्या दोन साइड्स मध्ये एक कॉमन वर्टेक्स असतो, ज्या दोन साइड्स मध्ये एक कॉमन वर्टेक्स असतो, त्या दोन साइड्स आपण काय बोलतो? ऍडजेसंट आहेत अशा बोलतो. ओके. ऍडजेसंट म्हणजे एकदम जवळ जवळ आहेत, लगतच्या, म्हणजे एक झाली नाही तर दुसरी त्याला जोडूनच चालली. ओके. कळालं सगळ्यांना? तर इथे तुम्हाला काय विचारलंय बघा, नेम द पेअर्स ऑफ ऍडजेसंट साइड्स इन द फिगर अलॉंग साइड. चला आता आपल्याला इथे जी क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD, याचे तुम्हाला ऍडजेसंट साइड्स काय करायचे आहेत? फाइंड आउट करायचे आहेत. चला तुम्ही सगळ्यांनी नोटबुक मध्ये फाइंड आउट करून लिहा आणि नंतर मला एकेकाने सांगायचे. चला 4 साइड्स
नेम ऑफ द पेअर्स ऑफ ऍडजसंट साइड. झाल्यानंतर कम्प्लिटेड म्हणून लिहा चॅट बॉक्स मध्ये. कम्प्लिटेड. ओके. बाकीच्यांचं करते मी रिपीट परत एकदा. बाकीच्यांचं झालं का सांगा मला एकदा चॅट बॉक्स मध्ये. ओके. चला मला कोण सांगणार आता फर्स्ट पेअर, कोण सांगणार मला ऍडजेसंट साइडची फर्स्ट पेअर, एक पहिली जोडी कोण सांगणार? ओके, प्रद्युम्न. प्रद्युम्न सांग फर्स्ट पेअर ऍडजेसंट साइडची. हॅलो. हा. ए अँड सी. ए ए अँड सी. ए अँड सी कसं होईल बाळा? मला साइडची नावं सांग. साइडची नावं सांगायची. ओके, हर्ष. हर्ष सांग बाळा. हेलो टीचर. हा. ए बी हा. and BC. व्हेरी Vertex गुड. वर्टेक्स कुठला कॉमन आहे? B. व्हेरी गुड. बघा हर्षने सांगितलंय बघा, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा कसं ऍडजेसंट. माइक ऑफ करा. बघा मी इथे परत ड्रॉ करते क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. तर फर्स्ट पेअर आपल्याला हर्षने सांगितले, काय सांगितले? ए बी अँड बी सी. बघा ही एक साइड आणि ही एक साइड, ए बी आणि बी सी, याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स कुठला येतोय? बी. त्यामुळे हे काय झालंय? ऍडजेसंट साइड. तर फर्स्ट पेअर कुठली झाली? ए बी साइड ए बी अँड साइड बी सी. सेकंड वाली पेअर कोण सांगणार मला? ओके, शार्दूल. शार्दूल सांग सेकंड पेअर. शार्दूल. CB and CD. सी बी अँड CD. ओके. तर सी बी नाही, असं सरळ जायचं, बी सी आणि सी डी असं लिहायचं. सी बी कसं जाणार? आता सी बी गेल्यानंतर तुला असं फिरायला लागेल ना, मग तू असं फिर, बी सी आणि सी डी. ओके, बरोबर. तर बघा शार्दूलने सांगितलं आपल्याला बी सी अँड सी डी. बघा बी सी आणि सी डी मध्ये कुठला कॉमन वर्टेक्स येतोय? सी. कळालं? नेक्स्ट थर्ड वाला पेअर कोण सांगणार? ओके, आदिती. आदिती सांग थर्ड वाला पेअर. Hello. हा. DA आणि AB. डी ए अँड ए बी. व्हेरी गुड. डी ए अँड ए बी. हे ऑलरेडी तिथे सांगितलं होतं त्यांनी, ए बी आणि ए डी. इथे ए आलाय कॉमन. ओके. आणि फोर्थ वाला लास्ट वाला कोण सांगणार मला? धनश्री सांग. धनश्री. ओके, ऋतुजा. ऋतुजा सांग.
DA and BC. AB, sorry. तो झालाय DA and AB. नेक्स्ट अजून कुठला राहिलाय बघा. कॉमन वर्टेक्स तुम्ही सगळे घेतले का बघा. ए झाला तुमचा कॉमन वर्टेक्स, बी झाला, सी झाला, डी राहिलाय ना तुमचा कॉमन वर्टेक्स. तर डी ला घ्या कॉमन वर्टेक्स. कसे घेणार तुम्ही डी ला कॉमन वर्टेक्स. सी डी अँड ए डी ए. बरोबर. तर सी डी अँड डी ए त्याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स बघा डी आला. सी डी आणि डी ए. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का. कोणाला काही डाऊट आहे. ओके. तर इथे बघा तुम्हाला काय सांगितलंय. adjacent sides of quadrilateral have common vertex. जर जे quadrilateralचे adjacent sides असतात त्यांच्यामध्ये एक कॉमन काय असतो. वर्टेक्स असतो. जो आता आपण बघितला एक कॉमन वर्टेक्स असतो त्यालाच आपण काय बोलतो adjacent sides बोलतो. ओके. नेक्स्ट आता अपोजिट साइड. अपोजिट साइड सगळ्यांना तर इझीच आहे. अपोजिट साइड्स म्हणजे काय. आता बघा इथे क्वाड्रिलॅटरल दिलाय ABCD. इन क्वाड्रिलॅटरल ABCD साइड AB अँड साइड DC हॅव नो कॉमन वर्टेक्स. आता इथे जे साइड आहे AB आणि DC याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स आहे का. नाहीये. ते दोघं अपोजिट साइडला आहेत. समोरासमोर आहेत ना. त्याच्यामुळे हे काय झाले. साइड AB आणि साइड DC काय झाले. अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. कळालं सगळ्यांना. अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल सगळ्यांना कळालं का. अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल मध्ये कॉमन वर्टेक्स नसतो. ओके. आता चला मी तुम्हाला बोर्डवर एक क्वाड्रिलॅटरल काढून दाखवते. त्याचा मला अपोजिट साइड सांगायचे तुम्ही. ओके. कुठल्या अपोजिट साइड्स आहेत त्या मला सांगायचे. चला आता मला फर्स्ट पेअर सांगा अपोजिट साइड्सची. हा जो क्वाड्रिलॅटरल आहे EFGH याच्यामध्ये फर्स्ट पेअर सांगा मला क्वाड्रिलॅटरल अपोजिट साइडची. कोण सांगणार मला. फर्स्ट जोडी कुठली आहे. ओके दीपिका. दीपिका सांग. अपोजिट पेअरची अपोजिट साइडची कुठली पेअर आहे फर्स्ट. मॅम हा EF and HG. व्हेरी गुड. तर साइड बोलताना असं बोलायचं. साइड साइड आहेत ना त्या क्वाड्रिलॅटरलच्या. तर साइड EF अँड साइड HG इज अ अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. हे आणि ही अपोजिट साइड राहिली. ओके. आता सेकंड पेअर कोण सांगणार मला. सेकंड पेअर. सेकंड पेअर कोण सांगणार. चला पटकन. ओके. हर्ष. हर्ष सांग सेकंड पेअर अपोजिट साइडची. Side EH and side FG. व्हेरी गुड. साइड EH अँड साइड FG. ओके. ही आणि ही अपोजिट आहे. कळालं सगळ्यांना. तर या अपोजिट साइड मध्ये तुम्हाला कॉमन वर्टेक्स दिसतोय का. सगळ्यांना कॉमन वर्टेक्स देतोय का. नाही. इथे EF आहे इथे HG आहे. एक सुद्धा कॉमन वर्टेक्स नाही. ओके. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. काय लक्षात ठेवायचंय की इथे बघा तुम्हाला लिहून दिलंय. अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल डू नॉट हॅव कॉमन वर्टेक्स. काय असतं अपोजिट साइड जे असतात क्वाड्रिलॅटरलच्या त्याच्यामध्ये कॉमन वर्टेक्स नसतो. ओके. कळालं सगळ्यांना. हे सगळे जे प्रॉपर्टीज इथे दिलेत ना ते सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून काढायचे. तुम्हाला MCQ मध्ये विचारले जातील. तर हे सगळे जे रेड बॉक्स मध्ये तुम्हाला दिसतात ना ते घरी लिहायचे होमवर्क मध्ये. ओके. आणि लर्न करायचे. नेक्स्ट आता आपण बघूया ऍडजेसंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. ऍडजेसंट अँगल्स बघा काय सांगितलं इथे तुम्हाला. टेक अ 4 straw sticks and strips of all different length. Join them to each other to make a quadrilateral. तर तुम्हाला 4 वेगवेगळ्या स्ट्रॉ वगैरे नाही तर काड्या पट्ट्या वगैरे घ्यायच्या वेगवेगळ्या लेंथच्या आणि त्या एकमेकांना जॉईन करायच्या आणि त्याचा क्वाड्रिलॅटरल तयार करायचंय.
ड्रॉ इट्स फिगर. वी गेट क्वाड्रिलॅटरल DEFG. आपल्याला हा क्वाड्रिलॅटरल भेटला DEFG. याचे अँगल्स बघा, 2 अँगल्स. द 2 अँगल्स कुठले कुठले बघा, DEF अँड अँगल GFE. बघा कुठले कुठले अँगल्स त्यांनी दिलेत. द अँगल DEF अँड अँगल GFE हॅव कॉमन आर्म. यांच्यामध्ये एक कॉमन आर्म आहे. आर्म म्हणजे काय, साइड. कुठली साइड सेम आहे या दोघांमध्ये? FEF आहे ना कॉमन. DEF आणि EFG याच्यामध्ये कुठली कॉमन आर्म आहे, कुठली कॉमन साइड आहे? EF. ओके. These angles are neighboring or adjacent angle. कुठले मध्ये काय झाले, ते adjacent angle झाले. ओके. आता आपण ऍडजेसंट साइड मध्ये काय बघितलं होतं, ज्याचा कॉमन वर्टेक्स असतो. आता ऍडजेसंट अँगल जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॉमन काय असायला पाहिजे, साइड असायला पाहिजे. काय असायला पाहिजे, साइड. कळतंय सगळ्यांना? बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. बघा मी आता इथे एक क्वाड्रिलॅटरल ड्रॉ करते. ओके, हा माझा क्वाड्रिलॅटरल आहे DEFG. ओके, हा क्वाड्रिलॅटरल आहे. याच्यामध्ये मी अँगल हा घेतला, कुठला अँगल DEF. हा अँगल घेतला मी. ओके. आणि मी दुसरा अँगल घेतला अँगल GFE. हा अँगल घेतला. या दोन अँगल मध्ये बघा तुम्हाला कुठला कॉमन साइड दिसतंय. कॉमन आर्म सांगितलं म्हणजे साइड. कुठली साइड सेम आहे बघा, EF आहे ना. ही याच्यामध्ये सुद्धा EF आहे, याच्यामध्ये EF आहे. ओके. मग हे काय झाले, हे ऍडजेसंट बघा, जवळच्या जवळचे काय झाले, ते अँगल झाले. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चला मग मला अजून सांगा, याच्यामध्ये कुठले कुठले कॉमन येतील, कुठले कुठले ऍडजेसंट अँगल येतील, कोण सांगणार मला? चला, हा एक पेअर तर आपण लिहिली, दुसरी पेअर सांगा मला. कोण सांगणार मला? चला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, हर्ष. हर्ष सांग कुठले येईल अजून? FED GDE. F परत एकदा सांग मला. FED G. एक मिनिट मी लिहून घेते. FED आणि नेक्स्ट GDE. ओके, बरोबर. बघा त्यांनी काय सांगितलं आपल्याला, हर्षनी FED हा वाला घेतला त्यांनी अँगल, आणि दुसरा अँगल कुठला केला, GDE. बघा हे सुद्धा दोन, याच्यामध्ये दोन बघा कॉमन साइड कुठला आहे, ED आहे ना, DE. व्हेरी गुड. नेक्स्ट अजून कोण सांगणार मला? कोण सांगणार मला? चला नेक्स्ट. ऍडजेसंट अँगलची नावं सांगा मला. चला पटकन, कळालं ना तुम्हाला? हॅलो, माझा आवाज येतो सगळ्यांना? ओके, दीपिका सांग. दीपिका. मॅम, हा, अँगल EDF आणि ओके. अँगल EFG. अँगल ED F कसं येणार बाळा? अँगल EDG येईल ना. F मध्ये कुठे जाशील तू? F ला लाईन आहे का? D आणि F ला लाईन जॉईन करते का? नाही करत आहे. तर अँगल EDG सांगितलं तू, आणि दुसरा अँगल EDG आणि DFG. ओके, DFG. EDG आणि DFG. ओके, एक मिनिट आपण लिहून बघूया. EDG आणि अँगल DGF आहे याच्यामध्ये. बघा DG आणि DG आहे ना. बघा हा आणि हा कॉमन येतोय ना.
मग हा आणि हा अँगल सुद्धा कॉमन आहे. कळालं सगळ्यांना? कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. तर इथे तुम्हाला बघा सांगितलं काय बघा खाली रेड बॉक्स मध्ये काय दिलंय? द अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल विच हॅव वन कॉमन आर्म आर कॉल्ड ऍडजेसंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. म्हणजे काय? ज्या क्वाड्रिलॅटरलच्या ज्या दोन कोनामध्ये एक जी साइड असते ती कॉमन असते. क्वाड्रिलॅटरचे जे अँगल्स आहेत त्याच्यामध्ये जी एक साइड कॉमन असते त्याला आपण काय बोलतो? ऍडजेसंट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. कळालं सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळालं का? ओके. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन आहेत का बघूया आपण याच्यामध्ये. ओके. तुम्ही आपण एक्सरसाइज नंतरच सॉल्व्ह करूया. तुम्हाला आज होमवर्क मध्ये काय करायचंय बघा. होमवर्क मध्ये इथे तुम्हाला जे ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आणि ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, ओके, याचे जे प्रॉपर्टीज दिले तिथे रेड बॉक्स मध्ये त्या लिहायच्या आहेत आणि लर्न करायच्या आहेत. प्लस तुम्हाला इथं नेम ऑफ द पेअर दिलेत ना. ऍडजेसंट साइडची नावं लिहायला सांगितलेत, अपोजिट साइडची नावं लिहायला सांगितले आणि ऍडजेसंट अँगलची नावं लिहायला सांगितलेत. ते सुद्धा घरी कम्प्लीट करायचे. ओके. कळालं सगळ्यांना होमवर्क? होमवर्क काय आहे? या पेजवरचं जे काही प्रॉपर्टीज आहेत ते लिहून काढायचे आहेत परफेक्ट. आणि हे जे क्वेश्चन इथे विचारलेत, नेम द पेअर्स ऑफ ऍडजेसंट साइड्स इन द फिगर अलॉंग साइड, पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स अँड पेअर्स ऑफ ऍडजेसंट अँगल्स, ते सुद्धा काय करायचे? होमवर्क मध्ये लिहायचे. ओके. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? काय रिपीट करू? होमवर्क का? ओके. होमवर्क काय करायचंय बघा. हा जो पेज आहे पेज नंबर 82, याच्यावर जे तुम्हाला प्रॉपर्टीज दिल्या तिथे ऍडजेसंट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटर हॅव अ कॉमन वर्टेक्स, अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटर डू नॉट हॅव कॉमन वर्टेक्स, या प्रॉपर्टीज काय करायचे? एका पेजवर लिहायचे. ओके. या प्रॉपर्टीज लिहिल्यानंतर इथे जे तुम्हाला इथे नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ ऍडजेसंट साइड्सचे नेम्स विचारलेत, अपोजिट साइडचे नेम्स विचारलेत आणि ऍडजेसंट अँगलचे नेम्स विचारलेत, ते सुद्धा कम्प्लीट करायचंय होमवर्क मध्ये. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आता? आणि जो राहिलेला पुढच्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया. ओके. सगळ्या प्रॉपर्टीज आजच घेतल्या तर तुम्हाला जम्बलिंग होईल, त्यामुळे आपण हळूहळू प्रॉपर्टीज कम्प्लीट करूया. ओके. कळालं सगळ्यांना? ओके. सगळ्यांनी होमवर्क कम्प्लीट करायचंय आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचंय. ओके. बाय एव्हरीवन. तुम्ही Bye, क्लास teacher. लेफ्ट करू शकता. बाय Bye. Bye, ma'am. बाय Bye, teacher. बाय Bye, ma'am. Bye, बाय ma'am. बाय.